जय शिवराय। आज आपण राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर माननीय महाजन साहेबांकडे आलेला आहे। विषय आहे की कृष्णा पुलावरती संरक्षक जाळी बसवण्याबाबत बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून रक्षक प्रतिष्ठान या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहे। त्याचं एक निवेदन एक पूर्वी आपण दिलं होतं, रास्ता रोक होतं माननीय प्रांत साहेबांना। त्या अनुषंगाने त्यांनी 43 लाख रुपयाचं एक अंदाजपत्र तयार केलं आणि ते मुख्य अभियंता शेला साहेब आहेत मुंबईचे, त्याला पाठवलं। मी स्वतः महाराज साहेबांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या की कराडचा कृष्णा पुला सुसाईड पॉईंट बंद चालला आहे। त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन एक पत्र बनवून मुख्य अभियंत्याच्या नावाने दिलं होतं। ते पत्र स्वतः मी घेऊन मुख्य अभियंता शेला साहेबांना भेटलो। त्यावेळी त्याचं गांभीर्य सांगितलं होतं की तात्काळ तुम्ही ह्या संदर्भातल्या उपाययोजना करा। आतापर्यंत अजूनपर्यंत त्याची कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही आहे। रिझल्ट पाहिजे आपल्याला, ते त्याच्या प्रोसेसमध्ये आहे। मुख्य अभियंत्यांनी ते पुढं मंत्रालयाच्या ऑफिसला पाठवलेलं आहे। तिथून एक थोड्या दिवसामध्ये त्याचा प्रस्ताव मंजूर होईल असं एक महाजन साहेबांकडून सांगण्यात येत आहे। गेले बरेच दिवस झाला आपण सांगतोय की नुकत्याच 1 जानेवारीला एका युवतीने तिथून आत्महत्या केली पुलावर उडी मारून। अख्खं कराड हळलं त्या सगळ्या गोष्टीत। पण राष्ट्रीय महामार्ग विभाग हा गेंडेच्या कात्रीचा आलाय का त्यांना काळीजच नाही आहे की सुसाईड पॉईंट बनत चाललेला आहे। बाकीचे रस्ते 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही इकडे तिकडे झाले तर ते चालतं, पण असा इमर्जन्सी याच्यामध्ये तर तुम्ही करायला पाहिजे। आम्ही आज त्यांच्यावर एक प्रश्नाची सरबती केली, त्यांना एक घेराव घातला या संदर्भात आणि त्यांना एक उपोषणाचं निवेदन दिले की 13/1/2026 पर्यंत जर ते प्रस्ताव जो आहे पेंडिंग तो जर मंजूर नाही झाला तर रक्षक प्रतिष्ठान तहसील कार्यालय कराडासमोर आमरण उपोषण सुरू करणार। त्यांचं म्हणणं होतं की थोडा वेळ द्या, आता वेळ नाही आहे। इतके दिवस झालं आत्महत्या सुरू आहेत, अजून ह्यांना किती वेळ पाहिजे? किती लोक मेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा होणार आहे हा प्रश्न नेमका आहे। या संदर्भात मुख्य अभियंत्यांना उद्या पुन्हा एकदा मी भेटणार आहे। स्वतः महाराज साहेब परत एकदा फोन करतील आणि सांगतील की तात्काळ बसवा म्हणून। जर 13/1 पर्यंत नाही बसलं तर रक्षक प्रतिष्ठान साहेब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।